आता बाटल्या असून सुद्धा तेवढ्या मोठ्या मोठ्या रानात गेलं का लोक प्यायला पाणी देणार हाय का नाही? आता ह्या पहिलं आम्ही ह्या डोप्यामध्ये 2-2, 3-3, 4-4 डोपे आम्ही पाणी न्यायचं आणि द्यायचं सगळ्याला. बाय मामा बाय. बाय कोण आहे? बाय. तर मंडळी हो का हे माझा मावळा आहे. का करायली मामा? फ्रेंक करायला आलीस तू? फ्रेंक म्हणजे मामा. तर मंडळी आता आम्ही चला करटुली आणायला. मी माझी मावळण हाय त्यांचं लेकरू हाय आणि हे दोघं तिघ माझ्या मामाचे पोरं म्हणजे माझे मित्र आणि हे मैत्रीण आणि हे मावळण आणि मावळणची लेक. मग येताना आम्हाला का झाले माहित आहे तो का तिथं वानेर माय ती गोल्या खरखर यायचं असल्यानंतर पटकन ये वानेर हाय. आम्ही सगळेजण चाललो तर तो का त्याचं जीव कसं होलालय त्यानं येवा म्हणालय तर म्हणाले आणि त्याला येऊ नको म्हणाला तर आम्ही इथपर्यंत आलो तर हळूहळू येऊ लागलंय नको म्हणल्यान उग तिथं वानेर आहे म्हणून त्याला निवला एकटं यायचं म्हणून ये नंतर असं येऊ नको बरं. ऐकलास का गुल? होय मोर आम्ही चालले आणि तुझं जीव लागला गेलंय काय गोलिया करून हसला झाला असता. हिरव गार आहे का नाही? मस्त वाटलं का नाही? मस्त 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 सगळीकडचं जाऊ नको तसं अडचणी शिदू होय बघ थांब. मंडळी तवाच खरं सांगते तुम्हाला असले ह्या पत्तरवाड्यातच खायचं जेवण तर एवढी मया होती तवा बापरे लय लय मया. आता मया हुडकायला बिना गेलंय. आता बाटल्या असून सुद्धा तेवढ्या मोठ्या मोठ्या रानात गेलं का लोक प्यायला पाणी देणार हाय का नाही? आता ह्या पहिलं आम्ही ह्या डोप्यामध्ये 2-2, 3-3, 4-4 डोपे आम्ही पाणी न्यायचं आणि द्यायचं सगळ्याला. पिपळाचं झाड झालं त्याच विषय मिटला चिमा मिटला विषय. ए नको रे कडन व्हा इकडं व्हा इकडं पण तिकडं जाऊ नका त्या फुलाच्या तिकडं म्हणाली मी तुम्हाला. कसली भारी झाडी वा वा वा. शेत बघा शेत कसलं भारी. करटुले इथं थायत इथं कुठतर झाड आहे ते राहत्यात चांगले लाकडावर होते हायत आता बारके गोल. मंडळी आम्ही इथपर्यंत यायचं कारण म्हणजे करटुल्यासाठी आला आम्ही पण आमदा जास्त पाऊस कमी पाऊस असल्यामुळं करटुले लागल्यात का नाही माहिती नाही. वेल नाही तर लई होती वेल इकडं लई लई लई. हे हाय रुचिक हे का हे रान तुळस काय म्हणतात रानतीळ हाय रानतीळ. मंडळी आम्ही करटुल्याच्या ह्याच्यासाठी आलो पण इथपर्यंत आलो एक बी भेटाय नाही. गेल्या वर्षी एवढे झाड उठलते ह्या बी साईड न उठलते इकडच्या बी साईड न वेल उठलते आमदा उठाय नाही तर कुठं आहे मुगाच्या शेंगा आता उठते आता एवढ्या चलती राहते खरं आणि फवारा हाणल्यावर हा या रे या जाऊ द्या या गाडा कोण का नाही ना या ए या रे. बाय मामा बाय. फ्रेंक करायला बाय कोण आहे? बाय. करायला मजा आली. तर मंडळी हो का हे माझा मावळा आहे. का करायली मामा? फ्रेंक करायला आलीस तू? फ्रेंक म्हणजे मामा फ्रेंक मला कळला ते इकडे मी बोलते सागरला. हॅलो गाईस बरी आहेस का ग? माझं फ्रेंक कर चांगलं. हा मस्त मस्त. मामाचा आता व्हिडिओ करायचा आहे. बोल मामाला. मला उगत ती लाकूड किती दिसावं लागतंय तुमचं आहे मामा. दिसावं लागतंय मला मंडळी आता पाटीवच्या पुढी चालला हो का असं इकडं ह्या साईडला. इकडं कोणतं गाव येतं रे? कोणतं गाव येतं? बामणी. आता आम्ही बामणी रोडला चालाव नीट. हे येत आहे
मला माहित आहे की मानकी काय करून असंच गेलं हा. मानकी लागते मानकी सरळ गेलं इकडून मानकी लागते हा इकडं कोणतं गाव येत आहे माहित आहे ते जावळा काढायला जातात बघा थांबा त्याची- नाही रे कोण नाळी त्या कोण नाळी इकडून कोण नाळी मग मी कधी इकडून आली हो मी आता चालली वाणी इकडं काम करायला ती बाय आपल्याकडच बघलाय आता आपण गणपती टाकाय नव्हतो का कसलं भारी बाई आपलं नशीब कसलं असेल बाई मंडळी रोडच्या कडेला शेत राहावं बघा कसलं भारी बाई आमचं शेत असून सुद्धा लई दूर आहे पण का करा रोडच्या कडेला नाही कधी ना कधी आम्ही शेत घेणार बर का शेत घेणार म्हणजे घेणार हा शेताला नाही हा अरे मी घेतलं काय याच म्हणतो की मी तुम्हाला येऊ नका म्हणते हो झाडाला फुलं कसली भारी मोडायचं झाड मोडणे रे निसर्गाला कधीची करणे